आज गोव्यात नॅशनल बुक ट्रस्टमध्ये एक जत्रा भरलेली आहे पुस्तकाची. आणि हा जो महोत्सव आहे तो गोवेकरांना नक्कीच आवडेल, कारण मुळात गोवेकर खूप वाचतात. विमल फाउंडेशनच्या ज्या मी या स्टॉलमध्ये उभी आहे, यांचं नातं माझं खूप जुनं आहे. डॉक्टर पांगळेकर सर यांनी स्वभाव आणि शिक्षण अशी दोन अतिशय सुंदर अशी पुस्तकं लिहिलेली आणि त्यांचा अनुवाद मी केलेला 10 वर्षापूर्वी. आणि ज्यावेळी मी अनुवाद करत होते त्यावेळी मी शिकत गेले की माणसाचा स्वभाव कसा असायला पाहिजे आणि स्वभावामुळे काय घडतं आणि काय नाही घडत. एवढं मोठं त्यांचं लॉजिक या स्वभाव पुस्तकात मला वाचायला मिळालं. आणि दुसरं म्हणजे शिक्षण. शिक्षण नसलेला माणूस म्हणजे काय मोठा शिंगशेपूट नसलेला प्राणी. त्याप्रमाणे शिक्षण आणि स्वभाव. आताच मला सरांनी सांगितलं की लहान मुलं जेव्हा इकडे येतात, पुस्तकं उघडतात आणि आईला फोन करून सांगतात की मला ही पुस्तकं घ्यायची आहेत, मला तुम्ही पैसे पाठवा मोबाईलवर. आणि ते म्हणाले की असं चित्र मी गोव्यात बघितलं आणि मी भारावून गेलो. आणि त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. खूप मला आनंद झाला की आजची तरुण पिढी अशा पुस्तकामध्ये गुंतलेली आहे आणि त्यांना आवडतात. मी तुम्हाला विनंती करीन की या स्टॉलमध्ये वेगळे वेगळे विचार, मानववाद हा एवढं सुंदर पुस्तक मी सगळीच गांधी धरून आपण बघतो की काल विचार असे अनेक पुस्तकं इथं आहेत ज्याकडून आपली बुद्धिमत्ता, कारण मनाला आणि बुद्धीला सुद्धा खाण लागतं. आणि ही जर पुस्तकं आपण वाचली तर आपण सुद्धा बुद्धिमानच्या दिशेने जाऊ शकतो. देव बरे गुरु. Guru Mantra I Media, the mantra beyond intelligence.